शक्तीपीठाच्या समर्थनासाठी संभाजी भिडे आता मैदानामध्ये उतरल्याची माहिती समोर आली आहे। जुन्या रेखांकनाप्रमाणे शक्तीपीठ करण्याची त्यांची मागणी आहे। सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठाच्या समर्थनार्थ शेतकरी उतरलेले आहेत आणि मूळ रेखांकन प्रमाणेच सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ व्हावा या मागणीसाठी सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ बाधित शेतकरी एकवटलेले होते। आता या आंदोलनामध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सुद्धा उडी घेतलेली आहे। सांगलीवाडा येथे शक्तीपीठ समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या उपस्थितीमध्ये महामेळावा पार पडला आणि राज्य सरकारनं यापूर्वी जे झालं होतं शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार मेळाव्यामध्ये घेतला होता। आता लोकांचं म्हणणं असं आहे की बदल नको, पहिलं होतं तसंच करा। या मुद्द्यावरती सांगली, सातारा, कोल्हापूर तिन्ही जिल्ह्यातल्या या शक्तीपीठ मार्गाच्या संबंधातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मतदार कल्पून प्रत्येक जिल्ह्यातलं मतदान व्हावं आणि मन निर्णय करावा।